हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी मस्तपैकी बनवत आहे लौकीची भाजी. तर ही आमच्या घरचीच लौकी आहे आणि एकदम पहिलाच फळ आहे, म्हणजे लौकीचा जो निघालेला आहे आज. आणि स्वच्छपणे मी धुवून घेतली, शिलून घेत आहे याला. आणि आमच्या म्हणजे घरीच लावलेली ही लौकी आहे, त्याच्यामुळे कोवळी आहे, लुसलुशीत आहे. आणि आज मीची भाजी बनवणार आहे सोप्या पद्धतीने एकदम, आणि झटपट अशी मी टिफिनसाठी भाजी बनवत आहे. तर मी याला आधी शिलून घेतल्यानंतर कट करून घेणार आणि याचे आपण पीसेस करणार बारीक बारीक छान. आणि याला पीसेसला आपण धुवून घेऊया. मग तुम्ही तिखट टाकून पण ही भाजी बनवू शकता किंवा मिरचीच वगैरे टाकून पण मिरची टाकलेली भाजी अतिशय सुंदर छान लागते आणि तिखटाची भाजी थोडी चवीला वेगळीच लागते. आणि खरं तर ही भाजी असली की मी कढी आवर्जून बनवते, म्हणजे आपली कढी म्हणजे याची दह्याची कढी. तर अशा प्रकारे मी पीसेस वगैरे करून टाकले होते. सर्व माझे पीसेस रेडी आहेत. आता मी याला स्वच्छ पाण्याने मस्त गाळणीत टाकून धुवून टाकेल आणि मग नंतर मी भाजीसाठी काही साहित्य घेतले ते मी आता तुम्हाला समोर दाखवतच आहे. तर तुम्ही बघा. पूर्ण कट झाली. त्याच्यानंतर मी पाणी घेतलं पातेल्यामध्ये आणि सर्व पाण्यामध्ये टाकले लौकी आणि एक गारणी घेतली आणि त्या गारणीमध्ये मी ती लौकी धुवून छान ठेवून दिली. त्यामुळे त्याच्यातलं पाणी वगैरे आपलं निघून जाईल. आणि या लौकीला पाणी खूप जास्त सुटते, त्याच्यामुळे छान आपण गाळणीत जर काढलं तर पाणी वगैरे निघून जाईल एक्स्ट्राचं, एकदम पचपच नाही राहणार. त्याकरिता आपण गाळणी टाकतो. त्याच्यानंतर मी एका कढईमध्ये 3 पळी तेल घेतलेलं आहे, कारण की माझी लौकी ही 1 किलोच्या जवळपास होती म्हणून. आणि जास्त तेलाची ही चांगली वाटत नाही, त्यामुळे मी तीनच पळी तेल टाकलं आणि त्याच्यानंतर छान तेलाला कडू दिलं, गरम होऊ दिलं छान. आणि त्याच्यात मी टाकणार आहे हिरवी मिरची. खास करून ही हिरव्या मिरचीचीच बनवली होती. तर हिरवी मिरची, कढीपत्ता आवश्यक टाका आणि कांद्याची फोडणी दिली. जिरा, राई टाकलं. राई पण खूप इम्पॉर्टंट आहे. राई ची तडका दिला, त्याचा फ्लेवर छान येतो आपल्या भाजीमध्ये, त्याच्यामुळे मग कढीपत्ता टाकला, मिरची टाकली आणि छान हे आपण परतून घेऊया. मिरची आणि हे वगैरे कांदा वगैरे परतला की छान. मग याचा म्हणजे जो कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला की त्याच्यात मी टाकणार हळद, मीठ, थोडंसं किंचितच मी याच्यात तिखट टाकलं, लाल तिखट, म्हणजे जास्त तेज नाही आहे, मीडियमच आहे तरी टाकलं, कारण की जी मिरची आहे कधी कधी होऊ शकते ती जास्तही नाही राहणार तिखट, त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर फोडणीतच मी सांबार टाकला, कारण की मला याचा फ्लेवर छान येऊ द्यायचा होता भाजीचा, त्याच्यामुळे मी फोडणीतच सांबार टाकला. आणि आपल्या चटणीला छान फ्राय केलं फोडणीला. आणि त्याच्यानंतर त्याच्यात टाकली मी लौकी टाकल्यानंतर ही छान मी फिरवून वगैरे घेणार लौकी. आणि एकाच वेळेस ती काही येत नाही, म्हणून थोडं थोडं बॅचनी टाकायचं आणि थोडं थोडं झाकून ठेवायचं. आणि ती थोडीशी चिमली की कढईमध्ये कमी झाली की आणखी मग जे आपले उरलेले होते हे लौकी ते पण टाकलं, छान फिरवून घेतलं, झाकून ठेवलं. त्याच्यानंतर छान उकळी आली, लौकीला पाणी सुटलं छान. मग आणखी त्याला फिरवलं आणि झाकून वगैरे ठेवायचं. ते पाणी वगैरे छान आणि मंद आचेवर न ठेवता हाय फ्लेमवर ठेवायचं आणि ते छान त्याला फोडणी याला उकळी वगैरे येऊ द्यायची, जेणेकरून जे पाणी आहे, जे लौकीतलं पाणी सुटतं ते छान आटून जाईल. आणि ते पाणी आटलं वगैरे छान, आपलं मीडियम झालं होतं. आणि ते थंड झाल्यावर ॲटोमॅटिक ते जे लौकीतलं पाणी टाकलेलं नाही आहे, लौकीच्या भाजीला पाणी सुटतं आणि ते भाजी पण सुटलेलं ते पण खूप छान लागतं. त्याच्यामुळे मी छान त्या फोडणीला होऊ दिलं. आपली फोडणी पण मस्तपैकी झाली आणि त्याला पाणी पण छान सुटलं आणि मस्तपैकी भाजी झाली.